पण कोंडव्यामध्ये लोकेशन माहित आहे का? ए कोणत्या पिंडात नाही झापटाला सगळं जायचे रे. कोंडव्यात नाही रे ते, कोणतं रे, कोणत्या इलाका? वानवडी नाही नाही, हा वानवडीच, पण श्यामेचे घराच्या इकडे कशा आम्ही जाक कर माहिती मला चालत. नाही नाही, रस्ता कोणता ते रोडला नाव काय त्या? संविधान चौक. हा तेच काहीतरी. हे मला कोंडवा म्हणाले. कोंडवा नाही नाही लावडे, अलीकडे म्हणले मी तुला चिनालच्या. कोंडवा बोलला. अरे कोंडवाच्या अलीकडे म्हणले. कोंडवा इथं आरपांडूच्या नाही अलीकडे आहे फातिमा. तर मित्रांनो पुण्याचा कोकणात निघालोय सगळी ती माझी गाडी पुढे गेलेली, एक गाडी आता मागे. सो आम्ही आता ऑलमोस्ट भूगावमध्ये पोहोचलोय. घरून आपण काळेपटा निघालो. गाणे 10 रुपये एक आपले अॅनिमल वाले अॅनिमल गाणे ब्लॉकचे बार ठीक आहे ना. आमची एक गाडी महाग राहिलेली आहे आणि आम्ही इथं अर्ध्या रस्त्यात बघा. हे मेन रोड आहे आणि मेन रोडवर गाबडे काय करायला लागतं बघा. ही गाडी अशी लावली आहे गाबडी इथं मेन रोडवर मेन रोडला इकडे बघा. हे रोड आहे मेन रोड आहे, दापोली साईडला जायचं. आमची गाडी अजून आली नाही, गाडी यायला लागली. आम्ही त्या गाडीची वाट बघतोय. आली वाटतं गाडी हळूहळू. तीच आहे का रे? हा तीच आहे. फायनली आली गाडी. आपण फायनली मित्रांनो मी कोकणच्या हरणे बंदरावर पोहोचलेलो आहे. इथं मासे विकत आता घेणार आहे. हरणे रे बाबा, अगं बस. मासे विकत घेणार आहे. मासे विकत घेऊन परत आपल्याला हॉटेलवर आपल्याला जायचंय अंजर्ले बीचवर. तो आधी पहिला आपण मासे घेऊया. येताना आम्ही जे व्ह्यू बघितला समुद्राचा खूप भारी वाटला आम्हाला थांबायची खूप इच्छा होती, बट आम्हाला नंतर मासे मिळणार नाहीत. त्यामुळे आधी सर्वात आधी आपल्याला मासे घ्यायला जायचे आणि मग आपण तिथं मग कशी करायला जायची? परत आपल्या हॉटेलवर जायचं आपल्याला. तिथं ब्रेकफास्ट वगैरे त्याचं आपण करणार. सहलीला मस्त मस्त आहे ना व्ह्यू. तुझ्या डोळ्यामंदी सुख सर्गाच भेटलं. असं आहे का? काय लाटा आहेत यार त्या बाप्पा विषय. जायचं आपल्याला आला का? मला वाटलं फोन आला. सागराला विचार उठतोस तू. छत्रे बाबा. लावड्या कोकण बघ. पहिल्यांदा आलं ना लावडू. बघते समुद्र. मग डोळे बंद केलं का ठाटू? माजलं का? कुठली इथली काय माहिती? सगळ्यांना असतं ना. काय व्ह्यू आहे यार. रोडच्या किनाऱ्याने समुद्र दिसतंय. हे सरळ रोड आहे बघा मित्रांनो. आणि हे इकडल्या साईडला बघा बीच. कुठल्या गाड्या पण कसल्या भारी आहेत. एकदम मस्त. अबो काय सर्ग म्हणतात. योच वय चैनी बघितलं का कशा होत्या? बस का बाई. चैनी वाल्या बन्याला फिरायला सोनं घालतात. बरोबर करू. कोकणातली मित्रांनो ही कोकणातली सकाळ. आम्ही हरणे बंदरावर आलो आणि हे बघा हे सगळे नाव वगैरे येऊन थांबले इथं. आणि इथं मी आता मासे आम्ही घेऊन जाणार आहे. फोटो सूर्योदय होतोय. बैलगाडी आहे मागं आणि इकडं बंदरावर बोट्स येतात आहे मासे घेऊन. आणि आपण आता माशीतून इकडून एवढा भारी व्ह्यू दिसतोय ना मला खूप. आणि एवढे सकाळी आपण लवकर आलो खूप भारी वाटलं. आणि इकडं माझ्या मित्रास काही फोटोज वगैरे काढतात. एकदम मासे घेण्यासाठी तिथं लोक खूप जमायला लागलेत. पण पूर्ण अजून मासे बाहेर आलेले नाही आहेत. मासे आता बाहेर यायला चालू झालेत. मासे जसे बाहेर येतील तसे गर्दी अजून वाढत जाईल. आपल्याला तिथून मासे विकत घ्यायचे आणि लवकर मासे घेऊन हॉटेलवर पोहोचायचे. सो आपण फोटो वगैरे काढणं सोडून आता आपल्याला मासे घ्यायला जायचं आहे. पण व्ह्यू खरंच खूप छान आहे. फोटो काढण्यासारखा व्ह्यू आहे. त्यामुळे आम्ही थांबलो आहे. पण आता आपल्याला मासे घ्यायला जावं लागतील.
अंजरले बीचला पोहोचल्यानंतर आपण ही रूम घेतलेली आहेत 2 रूम. हे एक रूम आहे आणि ही एक रूम आहे, 2 रूम आहे. तर तुम्हाला दोन्ही रूम दाखवतो मी पहिले. मुलांचा खूप जोरात तुम्हाला आवाज येत असेल तर क्रिकेट खेळतात इथं बाहेर ग्राउंडवर. तुम्हाला सगळ्यात आधी मी रूम दाखवतो. 2 आपण जी रूम घेतलेली आहेत आपल्याला 2 रूम मिळालेत. हे एक रूम आहे, हे एक रूम आहे, 2 रूम आहेत. तर पहिले आपण हे रूम बघूया. मी वाईडमध्ये दाखवतो तुम्हाला. हे रूम घेतली आपण. वॉशरूम पण दाखवतो तुम्हाला. वॉशरूम आहे. पलीकडली रूम दाखवतो तुम्हाला आता. 1 मिनिट. हे इकडली रूम आहे. फॅनमुळे आवाज तुम्हाला जरा जास्त हे होईल. झोपलाय माझा मित्र. आतमध्ये एक जण आंघोळ करतोय आणि हे बाहेर आम्हाला पॅसेज आहे खूप मोठा. आणि इकडं खाली जे आहेत मुलं क्रिकेट खेळतात. सो इकडं भरपूर नारळाचे झाडं वगैरे आहेत. आणि स्ट्रेट गेल्यानंतर पलीकडे बीच आहे फ्रंट साईडला एकदम चिटकून. लंच डिनर ब्रेकफास्ट जे पण करायचं त्यासाठी इथं खाली पण रूम अवेलेबल आहेत. इकडल्या साईडने बी AC नॉन AC सगळे रूम अवेलेबल आहेत. हे बघा खाली ग्राउंड आहे खेळण्यासाठी सर्वांसाठी. इथे एक झोका पण आहे. आणि स्ट्रेट हा जो रस्ता आहे ना, ह्या रस्त्याने सरळ जर गेले ना तर बीचवर जातो आपण. सी फेसिंग आहे एकदम. तर आपण बाहेर जाऊया, तुम्हाला दाखवतो मी. तर आपण आता बीचकडे चाललो आहे आपण. समोर बॅक साईडने हा शंभू आहे. तर समोरची साईड आहे. जवळपास 10 मीटर पण नाही आहे. 10 मीटर चालत गेल्यानंतर आपल्याला बीच बघायला मिळतं. आणि भरपूर सारे नारळाचे झाडे वगैरे सगळे खूप मस्त शांत वातावरण ठिकाण आहे. गाड्या जे आहेत आमच्या गाड्या आहेत. आम्ही 2 गाड्या घेऊन आलेलो. आणि इकडे पहा एकदम भारी एकदम मस्त वाटतं. आत्ता पण गारगार वारं येते एकदम. पण आत्ता मला जायची इच्छा नाही आहे कारण थोडंसं ऊन आलेलं आहे. आणि इव्हिनिंगला मी 4-5 वाजता तिकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे जाणारच आहे 100%. यार सनसेटला कोण फोटो नाही काढत. फोटो मी काढणार, सगळे फोटो काढणार, सगळे मित्र माझी वाट बघतात सनसेटची. आता आम्ही क्रिकेट खेळतोय. क्रिकेट खेळल्यानंतर दुपारचं लंच करणार आहे. इथंच बनवायला दिले. आम्ही सकाळी जसं मी तुम्हाला सांगितलं की हरणे बंदरावरून मी मासे विकत आणले होते आणि इथं किलोच्या हिशोबाने बनवायला दिले. इथला जर तुम्हाला पाहिजे असेल ॲड्रेस तर मी डिस्क्रिप्शन देतो म्हणून असं सांगितलं. नंबर पण वगैरे देऊन ठेवेल. आणि लोकेशन पण हे करेल मी मार्क करून ठेवेल तुमच्यासाठी. तुम्हाला जर इथल्या स्टे करण्यासाठी जर लोकेशन पाहिजे असेल तर. जवळपास माझे सगळे मित्र एन्जॉयमेंट करतात आणि मी पण त्यांच्यासोबत एन्जॉयमेंट करतोय. आणि ह्या लाटा, हे समुद्र आणि त्यानंतर हा सासला सनसेट आणि हे असे सगळे श्रुती मित्र माझ्यासोबत आहेत. आजचा दिवस जो आनंदित गेला आहे माझा तुम्हाला काय सांगू. तुम्हाला 1 नंबर फोटोज वगैरे एवढं भारी काढलेत मासे. अरे हा काय मजा आली आजच्या ट्रिपमध्ये. अजून उद्याचा दिवस बाकी आहे. मी किती एन्जॉयमेंट करणं मलाच वाटत नाही. माझे पैसे फिटले असं मला आत्ता वाटतंय. व्हिडिओ पण व्हिडिओ चालू आहे. दिसला का? मागचे आमच्या दाजी हे ओमकार आणि येऊ करण्या. हे बघ दिसली का? व्हिडिओ काढू का?